First of all, I welcome all the students who are attending this live lecture which is organized by the Genius YouTube channel. Today we shall discuss the trigonometric functions, and in that trigonometric functions we shall discuss the problems based on the multiple angles. What is meant by multiple angles? Means the formulae based on double angle, that is 2 theta, 3 theta, 4 theta. Such types of problems are called as the problems related to the multiple angles. मल्टिपल अँगल्स म्हणजे जेव्हा आपण प्रॉब्लेम sin 2 theta, cos 2 theta अशा पद्धतीचे जेव्हा प्रॉब्लेम्स घेतो तेव्हा त्यांना मल्टिपल अँगलचे प्रॉब्लेम म्हणतात. Previously we have seen that the problems based on the addition angle. Addition angle means what? In that addition angle there is a plus b, cos a plus b, and there are different formulae for the addition angle, subtraction angle. Similarly, there are different formulae for the allied angle. Allied angle means the angles of trigonometric functions which are in addition and subtraction form with pi by 2. जहाँ पे हम एंगल में ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन के एंगल में पाई बाय 2 की एडिशन, पाई बाय 2 की सब्ट्रैक्शन और पाई बाय 2 के मल्टीपल में जो एडिशन एंड सब्ट्रैक्शन होता है उसी टाइप के एंगल को हम अलाइड एंगल बोलते हैं. अलाइड एंगल ऑफ द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. देयर आर आल्सो नंबर ऑफ फॉर्म्युले रिलेटेड टू द अलाइड एंगल्स. त्यासाठी नंबर ऑफ फॉर्म्युले अलाइड अँगलसाठी तुम्हाला रिलेटेड फॉर्म्युले ते तुम्ही पण पाहिलेलं आहे. त्याच्यासाठी शॉर्टकट टेक्निक तुम्ही लक्षात ठेवायची म्हणजे ती म्हणजे क्वाड्रंटची. सर्वात इझी टेक्निक म्हणजे क्वाड्रंटची. कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे त्याच्यानुसार तुम्ही तो फॉर्म्युला यूज करा म्हणजे तुम्हाला ते पाठ करायची गरज लागत नाही. या ठिकाणी आता प्रामुख्याने होमवर्कच्या बाबतीमध्ये पाहिलं तर होमवर्कमध्ये प्रामुख्याने सुजाता शेवाडे, प्रतिभा इंगळे, त्यानंतर शेवाडे बंधू आणि दुसरे संदेश बेलाळे, पुन्हा वैष्णवी, परत म्हणजे बऱ्याच जणांनी होमवर्क चांगल्या पद्धतीने केलेला आहे. होमवर्क पूर्णच्या पूर्ण केलेला आहे. तर ठीक आहे, तुमचं अभिनंदन. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ते हाफ अँगलचे फॉर्म्युले आहेत, हे ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले आहेत. तर या ठिकाणी आता हा प्रॉब्लेम पाहणार आहोत. यातला जो फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपण पाहिलेला आहे. या फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये सिरीज cos x minus cos y bracket square plus sin x minus sin y bracket square which is equals to 4 sin square x minus y divided by 2. this problem which we have proved yesterday. हा प्रॉब्लेम आपण yesterday प्रूव्ह केलेला आहे. तर या प्रॉब्लेमच्या नंतर आपण जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो सेकंड प्रॉब्लेम या ठिकाणी प्रूव्ह करू. तुम्हाला काही जरी अडचण असेल तर तुम्ही विचारत चला. कोणती अडचण आली तर विचारा. ठीक आहे, मी आता यात फर्स्ट प्रॉब्लेमची LHS घेतो. व्हॉट इज दॅट LHS हियर? LHS सेकंड प्रॉब्लेम म्हणजे फिफ्थ प्रॉब्लेम आहे त्याची LHS घेतो. हे पहा, तुम्हाला सिरीज तुम्हाला बऱ्याच वेळा मी सांगत असतो की प्रॉब्लेम जेव्हा तुम्ही हे मी इथं तुम्हाला देत असतो तेव्हा सायमल्टेनियसली तुम्ही तो प्रॉब्लेम लिहून घ्यायचा. तुमच्या वहीवर लिहून घेणं सुद्धा गरजेचं असतं म्हणजे लक्षात येतं आणि तुम्हाला एक प्रॅक्टिस होते. तुम्ही जर आता कॉलेजमध्ये जॉईन झाला असतात तर कॉलेजमध्ये खूप फास्ट असेच प्रॉब्लेम घेतले जातात. त्यावेळेस तुम्हाला कंटिन्युअस लिहावं लागतं म्हणून लिहिण्याची सुद्धा प्रॅक्टिस होते. म्हणून सोबत सोबत प्रॉब्लेम तुम्ही लिहित चला. खैरनारनं पण केलेला आहे होमवर्क. व्हेरी गुड. आवाज बरोबर येत आवाज हा हॅलो हा ठीक आहे, मी थोडा मोठ्या आवाजात बोलेन. तर या ठिकाणी जो LHS आहे LHS घेतो tan x प्लस cot x. दिस इज अ LHS. हा खैरनार आवाज म्हणजे बरोबर येत नाही म्हणजे कमी येतो जास्त येतो काय होतो थोडं सांग. हाँ, tan x plus cot x. This tan x can be written as a sin x divided by cos x plus cot x means cos x divided by sin x. ओके, आता LCM काढा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट इज अ sin square x plus cos square x divided by
sin x into cos x. ओके, त्यानंतर पहा, what is the value of sin square x आणि cos square x? Sin square x plus cos square x means 1 divided by sin x into cos x. या ठिकाणी फॉर्म्युला वापरलाय, since sin square x plus cos square x is equals to 1. परंतु आपल्याला रिझल्ट 2 कोशेक थिटा पाहिजे, म्हणजे डबल अँगल मध्ये राईट साइड चेक करा. इन द राईट साइड वी हॅव सीन दॅट we have required a double angle, that is a cosec. Cosec means 1 upon sin 2x. Now divide numerator by 2 and denominator by 2, 2 sin x into cos x. म्हणजेच 2 divide by sin 2x. आता 1 upon 2 sin 2x, that can be written as 2 into 1 upon sin 2x means cosec 2x. कारण cosec 2x चा reciprocal 1 upon sin 2x, which is equals to RHS. In this way we can prove this problem accurately, and in the step by step, thus we can obtain the solution of this problem. See this, actually in the starting step we have selected right side. What is that right side? Tan x plus cot x, and we have to prove that the 2 cosec x. Actually आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? 2 cosec x. Now how to prove this cosec x? Take LHS. LHS means tan x plus cot x. Convert this tan x and cot x into the sin x and cos x. Then taking a LCM. LCM काढा. LCM काढल्यानंतर cos square x plus sin square x divided by sin x into cos x. 1 upon sin x into cos x. 2 divided by x into sin x into cos x divided by 2 into sin 2x. 2 sin x cos x ला इथं फॉर्म्युला वापरलेला आपण. 2 sin x into cos x म्हणजेच sin 2x हा फॉर्म्युला इथं तुम्हाला वापरता येईल. ओके, तर आता नेक्स्ट आपण हा सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करू. What is that second problem? See this, LHS. Cos x plus sin x divided by cos x minus sin x minus cos x minus sin x divided by cos x plus sin x. Okay, now we have to prove this result. We have to prove this condition. Now we shall discuss. See this. Now how to solve this problem? We shall discuss this. In the first denominator there is a cos x minus sin x. In the second denominator there is a cos x plus sin x. Means actually the denominators of these two terms are not same. That means we have to take a LCM of both the fraction, means cross multiplication. ठीक है, now use that cross multiplication. Cos x plus sin x bracket square. This cos x plus sin x, cos x plus sin x means cos x plus sin x bracket square, minus cos x minus sin x bracket square divided by cos x minus sin x into cos x plus sin x. Okay, now in this first case there is a product, that is a bracket square, means we have to use a formula a plus b bracket square चा. मग a plus b bracket square चा फॉर्म्युला काय असतो? a square plus 2ab plus b square, or we can write a square means cos square x plus sin square x plus 2 sin x into cos x. Okay, minus या प्रतिभा इंगळे, तुला ते tan x tan pi by 8 चं सोल्युशन नाही आलं होतं, परंतु परत एका विद्यार्थ्याने केलं होतं, दमकोणाने केलं होतं, ते तुला पाठवलं होतं. तू पाहिली का? ते सोल्युशन चेक करून समजून घेतली का? पहा, cos square x plus sin square x plus minus 2 sin x into cos x divide by same सेकंड ब्रॅकेट मध्ये a minus b ब्रॅकेट स्क्वेअर चा फॉर्म्युला वापरला. आता इथं पहा डिनॉमिनेटर मध्ये, इन दिस डिनॉमिनेटर actually there is a subtraction, means a minus b.
there is addition. A plus B means A square minus B square. A square minus B square. Okay. Then now see this cos square x plus sin square x means 1. Write this 1 plus इथं 2 sin x into cos x ला डबल अँगलचा फॉर्म्युला आहे sin 2x. Again minus this cos square x plus sin square x means 1 minus sin 2x. 2 sin x divided by cos x means sin 2x. आता परत cos square x minus sin square x ला डबल अँगल मध्ये कन्वर्ट करायचे, कारण राईट साइड तुम्ही चेक करा, राईट साइड tan 2x आहे म्हणजे डबल अँगल मध्ये. That means we have to convert this cos square x minus sin square x means cos 2x. Now solve this numerators bracket. 1 plus sin 2x minus 1 plus sin 2x divide by this cos 2x as it is. This plus 1 minus 1 will get cancelled. What are the remaining term? Sin 2x plus sin 2x. These are the remaining terms that can be written as 2 into sin 2x divided by cos 2x. आता यामध्ये पुट 2 as it is, हा 2 as it is ठेवा, या 2 ला as it is ठेवा आणि sin 2x divided by cos 2x हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपल्याला tan मध्ये बदलता येतं, म्हणून that can be written as a tan 2x आणि which gives this RHS. ओके, हे समजला का प्रॉब्लेम? काय अडचण आहे का विचारा. काही प्रॉब्लेम आला, काय अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर ठीक आहे. यानंतर पाहू आपण नेक्स्ट 7th प्रॉब्लेमची LHS. रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 plus cos of 8x. ओके, आता या ठिकाणी cos of 8x ला 2 plus ऍक्च्युअली इथं प्रिंट मिस्टेक आहे. प्रॉब्लेम मध्ये दुरुस्त करून घ्या, कारण असा प्रॉब्लेम राहत नाही. इथं पेन न मी रेड करतो, पहा या प्रॉब्लेम मध्येच इथं 2 घ्या. 2 प्रॉब्लेम मध्ये 2 plus 2 cos 8x असा प्रॉब्लेम करा. ओके, म्हणजे हे पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक आहे. बऱ्याचशा 11च्या बुकमध्ये खूप प्रिंट मिस्टेक्स आहेत, म्हणून इथं 2 घ्या. 2 plus 2 cos of 8x. ओके, now we shall discuss or we shall solve this problem. First of all we have to solve this root. जो रूट मध्ये रूट आहे, जोपर्यंत आपण फर्स्ट हा इंटरनल रूट सॉल्व नाही करणार तोपर्यंत आपल्याला बाहेरच्या टर्म सोबत ॲडिशन सबट्रॅक्शन करता येत नाही. म्हणून जो थर्ड रूट आहे इंटरनल त्यामध्ये 2 कॉमन घेईन. सिरीज 2 कॉमन घ्या. 2 इन अ ब्रॅकेट 1 प्लस कॉस ऑफ 8x. काय केलं या थर्ड रूट मध्ये, इन दिस थर्ड रूट we have selected 2 as a common term, therefore the remaining terms are 1 plus cos 8x, that is root of 2 plus root of 2 plus root of 2 into 1 plus cos 8x. 1 plus cos 8x ला हाफ अँगलचा फॉर्म्युला वापरा. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? आय शॅल राईट हिअर. 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर त्याला 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा लिहितात, म्हणजे 2 थीटाच्या हाफ थीटा करा. तसं 1 प्लस कॉस 8x मीन्स 2 इंटू कॉस स्क्वेअर 8x ला जर हाफ केलं तर 4x होतो. ओके, रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ, आता 2 into 2 means 4 cos square 4x. स्क्वेअर रूट घ्या. आता हा स्क्वेअर रूट निघतो, थर्ड स्क्वेअर रूट वी कॅन फाइंड. नाउ दॅट कॅन बी रिटन एज रूट ऑफ
2 प्लस रूट ऑफ 2 प्लस 4चा स्क्वेअर रूट येतो 2 आणि कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येतो कॉस 4x as it is. See this, cos 4x as it is. स्क्वेअर रूट घेत असताना अँगलचा स्क्वेअर रूट निघत नाही, फक्त टर्मचा निघतो. म्हणजे कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर रूट कॉस आणि 4चा स्क्वेअर रूट 2. आता ॲक्च्युअली वी हॅव टू सॉल्व धिस सेकंड स्क्वेअर रूट. या ठिकाणी मला सेकंड स्क्वेअर रूट सॉल्व करायचे. सेकंड स्क्वेअर रूट सॉल्व करत असताना 2 प्लस 2 आहे तो कॉमन घेतो, दॅट इज इक्वल्स टू 2 प्लस रूट ऑफ 2 कॉमन काढा 1 प्लस कॉस 4x 1 प्लस कॉस 4x. आता परत 1 प्लस कॉस 4x ला हाच फॉर्म्युला वापरा. 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर 2 थीटाचा हाफ अँगल करा आणि 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. We can write this. Therefore, this can be written as root of 2 plus root of 2 into 1 plus cos square 2x. 4x होता ना, तिथं आपण याला हाफ केला. 1 प्लस कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला. 1 प्लस कॉस 2 थीटा मीन्स 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा. याच्या हाफ इथं करायचं, म्हणून इथं 4xच्या हाफ काय झाला 2x. अगेन नाही हाफ 2 इंटू कॉस स्क्वेअर 2x असा येतो. 1 प्लस कॉस सिरीज 1 प्लस कॉस 4x ला 1 प्लस कॉस 2x असेल तर 2 इंटू कॉस स्क्वेअर x म्हणजेच 2 इंटू कॉस स्क्वेअर 2x. त्यानंतर पहा 2 प्लस रूट ऑफ 4 इंटू कॉस स्क्वेअर 2x. आता परत याचं स्क्वेअर रूट घेता येतं, स्क्वेअर रूट घ्या. 2 प्लस 4चा स्क्वेअर रूट 2 इंटू कॉस ऑफ कॉस स्क्वेअर 2x चा स्क्वेअर रूट कॉस 2x स्क्वेअर रूट घेतला. नाव सी दिस अगेन वी कॅन टेक अ कॉमन दॅट इज 2 इन अ ब्रॅकेट 1 प्लस cos 2x. परत इथंच फॉर्म्युला तो वापरा. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? 1 प्लस cos 2 थीटा इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस स्क्वेअर थीटा दॅट इज इक्वल्स टू रूट ऑफ 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर x म्हणजेच रूट ऑफ 4 कॉस स्क्वेअर x. आता याचं स्क्वेअर रूट घ्या. याचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय येतं पहा फॉर्म्युला, दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू कॉस x. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, विच इज इक्वल्स टू LRHS. आणि हेन्स प्रूव्ड. सी दिस, फक्त एक जे रूट्स आहेत ते रूट्स काढत चला. करणार अरे हे कोण पहा, गुरव तू या ठिकाणी होमवर्क नाही केला. आता होमवर्क रेग्युलर देत आहेत पहा. सुजाता शेवाडे, प्रतिभा इंगळेचं येतं, परत सर्वात दमकोंडवारचं येतं, वैष्णवीचं असतं. बऱ्याच वेळा वैष्णवीचं खूप सर्वच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, ॲडिशनल सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. म्हणून मी परत त्यांचे सुद्धा तुमच्याकडे पाठवतो. काय अडचण आली समजणं झालं तर विचारा. चला आपण एकमेकाचे होमवर्क शेअर करत जाऊ, जेणेकरून तुम्हाला ते पाहिल्यानंतर आयडिया लक्षात येते. ओके, हां ठीक आहे. 2 cos x, हां बरोबर आहे. या ठिकाणी आन्सर आला 2 cos x. ओके, आता या ठिकाणी मी एक याच्याच आधारावर तुम्हाला एक होमवर्कसाठी प्रॉब्लेम देतो. सेम आहे, तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. नाव सी दिस, रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस रूट ऑफ 2 प्लस 2 cos of 16 theta which is equals to 2 into cos theta. Okay,
या ठिकाणी हा प्रॉब्लेम तुम्ही सर्वजण सॉल्व करत चला, एकमेकावरनं सॉल्व करून घेत चला. ओके. आता या ठिकाणी हा प्रॉब्लेम सेम आहे, स्टेप बाय स्टेप, फर्स्ट टू लास्ट व्यवस्थित लिहायचं, एक एक रूट रिमूव्ह करून टाकायचा, म्हणजे तुम्हाला टेक्निक लक्षात येते. ओके. 2 थीटा मध्ये एक्स मध्ये करू नका. राईट. नेक्स्ट वी शॅल डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके. Now see this, we shall see the problem, that is first problem. आता फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व करू. अनुरुद्ध गौरव सर, मी केला आहे, होमवर्क केलेला आहे का? ठीक आहे, मी मला थोडं आठवलं नाही, पण केला असेल तर ओके फाईन. पण करत चला, होमवर्क करण्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कॉन्फिडन्स येतो. हे प्रॉब्लेम सोबत लिहून घ्यायचे. आता करंटमध्ये तुम्हाला गडबड होत असेल तर जेवढं होतं तेवढं लिहून घ्या, नंतर रिवाइज व्हिडिओ करून प्रत्येक प्रॉब्लेम असं व्यवस्थित नोटबुक तुम्ही व्यवस्थित करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप इझी जातं. 12th खूप इझी जातं. आणि जे तुम्ही रेग्युलर लेक्चर्स करता, जे विद्यार्थी रेग्युलर लेक्चर करतात, मी तुम्हाला विश्वास कॉन्फिडन्सली सांगतो, तुम्ही जेव्हा 11th मध्ये जाल, तुम्ही जेव्हा 12th मध्ये जाल, तर 100% तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपेक्षा पुढे राहाल, पुढं कॅल्क्युलेशनमध्ये पुढे राहाल, कारण हे तुम्हाला झालेलं असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्ही करत चला. आणि 12वीचे ज्यांना विद्यार्थ्यांना वेळ असतो त्यांनी 12चे सुद्धा लेक्चर करत झाला. 12चे लेक्चर केलात ना, तर मध्ये चॅप्टरमध्ये केल्यानंतर लक्षात येणार नाही, पण 12चा सुद्धा सिलेबस जर तुम्ही चॅप्टरच्या सुरुवातीपासून करत असेल तर तुम्हाला सर्व लक्षात येतं. ओके, काय हरकत नाही. तर या ठिकाणी आपण LHS घेऊ. LHS 16 sin theta cos theta cos 2 theta cos 4 theta cos 8 theta. Okay, and we have to prove this result, that is a sin of 16 theta. या ठिकाणी आपल्याला काय रिझल्ट प्रूव्ह करायचे आहे? sin of 16 theta. तर आपल्याकडं म्हणजे हे थीटा नकोय, 2 थीटा नकोय, 4 थीटा नकोय, 8 थीटा नकोय, मीन्स वी हॅव टू कन्वर्ट. नाउ हाऊ टू कन्वर्ट दिस सिरीज? LHS, this factorize 16 theta into 2 form, that is 8 into 2 means 16. Put this sin theta into cos theta, bracket close. आता मला फॉर्म्युला सांगा, 2 sin theta into cos theta ला काय फॉर्म्युला आहे? जे ऑनलाईन आहे त्यांनी सांगायचं, मी बाकीच्या नामा ॲज इट इज लिहितो. cos 2 theta cos 4 theta cos 8 theta. ओके, मी काय केलं लक्षात आलं का तुम्हाला? या ठिकाणी this 16 is divided into the two factors, 8 into 2, and take this sin theta into cos theta in a bracket, because there is one formula for 2 sin theta into cos theta. तर 2 sin theta into cos theta ला एक पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे, तुम्ही तो वापरू शकता आणि तुम्ही तो वापरा. तर काय कोण सांगता ऑनलाईन? चला, विद्यार्थी जे ऑनलाईन आहेत त्यांनी फॉर्म्युले सांगत चला रे, फॉर्म्युले समोर ठेवत चला. मी म्हणत नाही तुम्हाला फॉर्म्युले पाठ लगेच झाले पाहिजेत, पण हाफ अँगल, डबल अँगलचे जे तुम्हाला जे मी 32 फॉर्म्युले दिलेत, हाफ अँगल, डबल अँगलचे, 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि ट्रिपल अँगलचे, हे सर्व फॉर्म्युले तुम्ही समोर ठेवत चला. ओके. संदेश sin 2 थीटा, गौरव बरोबर आहे, sin 2 थीटा. या ठिकाणी सुजाता शेवाडे sin 2 थीटा, व्हेरी गुड. दमकोंडवार, व्हेरी गुड. खैरनार, राईट. मग आता इथं वापरू. 8 as it is 2 sin theta into cos theta means sin 2 theta. परत हा cos 2 theta as it is, परत हा cos 4 theta as it is, परत cos of 8 theta as it is. जर तुम्हाला प्रॉब्लेम समजायचा झाला तर तुम्ही काय करा, चला ब्रॅकेटमध्ये सिन्स 2 sin theta into cos theta is equals to फॉर्म्युला लिहायचं इथं sin 2 theta. ओके, हे लिहावंच असं काही नाही, पण नोटबुकमध्ये तुम्ही वाचत असताना समजतं म्हणून तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहित जा, किंवा ज्या पेजवर तुम्ही हा फॉर्म्युला वापरला त्याच्या मार्जिनच्या वर लिहित चला. कुठलाही त्या पेजेसमध्ये जे जे फॉर्म्युले वापरले त्याच्या मार्जिनच्या वर लिहित चला, किंवा तिथंच ब्रॅकेटमध्ये खाली लिहित चला, म्हणजे जेणेकरून काही दिवसानंतर तुम्ही जेव्हा ही नोटबुक वाचाल तेव्हा तुम्हाला निश्चित ते फॉर्म्युला पाहिल्याबरोबर लक्षात येतं की या स्टेपनुसार बदललेलं आहे. परत आता मी काय करतो, या 8चे 2 पार्ट करतो, दॅट इज 4 into
2 sin 2 theta into cos 2 theta. Again this cos 4 theta as it is into cos of 8 theta. Again use that formula, 2 sin theta into cos theta means 4 as it is sin of, आता 2 थीटाची डबल अँगल करा, जो अँगल आहे त्याचा डबल अँगल होतो, म्हणून इथं 2 थीटाची डबल अँगल 4 थीटा, परत हा cos 4 थीटा इज इट इज, आणि परत cos ऑफ 8 थीटा इज इट इज. ओके, आता याच्यानंतरची स्टेप तुम्हाला लक्षात आली असेल. काय स्टेप सांगा बरे, तोंडी एका स्टेटमेंट मध्ये सांगायच्या पुढे काय करावं लागणार आहे. दॅट मीन्स वी हॅव टू फॅक्टराइज दिस 4. 4 चे 2 फॅक्टर काढा. 2 sin 4 theta into cos 4 theta. I put this cos 8 theta as it is. Means again 2 sin 4 theta into cos 4 theta ला डबल अँगलचा फॉर्म्युला वापरा. 2 as it is sin of 8 theta and this cos of 8 theta as it is. ओके, मग यालाच आता आपल्याला असं लिहिता येतं, दॅट इज इक्वल्स टू sin of 16 theta and which is equals to RHS and hence proved. या पद्धतीनं तुम्हाला हे काय करता येतं, प्रूव्ह करता येतं. प्रूव्ह कराल. ओके, अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह करा. मग आता या पद्धतीचा आणखी एक तुम्हाला प्रॅक्टिस साठी होमवर्क देतो मी. सी दिस 32 into sin theta. होमवर्क काय पाहे या पद्धतीचं, sin theta into cos theta into cos of 2 theta into cos of 4 theta into cos of 8 theta into cos of 16 theta. ओके, याची व्हॅल्यू which is equals to, we have to prove that is a cos of sin of 32 theta. सेम प्रॉब्लेम आहे, तुम्हाला हे सॉल्व करायचे. या पद्धतीनं तुम्ही हे व्यवस्थित सॉल्व करू शकता. व्हेरी गुड, बरोबर आहे सुजाता सेवाडे, राईट. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचे. काही जरी अडचण आली तर तुम्ही विचारा, पण जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला दिलेले करत चला, जेणेकरून एक प्रॅक्टिस होते. आणि हेच आहे तुमचा हा कोविड-19 मुळे जो तुमचं नुकसान होणार आहे हे इथं आपण भरून काढू शकतो. एकदा मॅथमॅटिक्सचे हे जर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे तुम्हाला फॉर्म्युले आले तर फिजिक्सचे जमतं व्यवस्थित, कारण फिजिक्समध्ये सुद्धा खूप ट्रिग्नोमेट्री आहे. मॅथमॅटिक्स तर सर्वच ट्रिग्नोमेट्रिकवर बेस्ड आहे, सेकंड इयरचं म्हणजे 12th स्टँडर्डचं पुढचं. म्हणून हे सर्व फॉर्म्युले पाठ करा, 5-5 वेळा लिहा, प्रॅक्टिस करा. याच्यासाठीच तुम्हाला मी सांगितलेलं असतं. ओके, आता त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम घेऊ. LHS 9th प्रॉब्लेमचा LHS. sin 3x डिवाइड बाय cos 3x. चला, जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत, चला वैष्णवी, सेवाडे, गुरव, संदेश, sin 3 थीटा साठी आणि cos 3 थीटा साठी फॉर्म्युला सांगायचे. मी तोपर्यंत इथं LHS लिहितो. cos of 3x डिवाइड बाय sin x. cos 3 theta, there are triple angle formulae. There is a separate section of triple angle formulae which includes all the triple angle formulae in that section. Triple means 3 theta. तो यहाँ पे आपको 3 थीटा का ट्रिपल एंगल का फॉर्मूला यूज करना है. तो कैसा कर सकते हो, देखो sin 3 थीटा काय येतो फॉर्म्युला पहा, sin 3 थीटाचा. पण इथं sin 3 थीटाचा फॉर्म्युला न वापरता दुसऱ्या एका सोप्या पद्धतीनं वापरता येतं, सोडवता येतं. मी त्या पद्धतीनं जातो. मग इथं कोणती पद्धत आहे, एलसीएम काढू. एलसीएम न इजी जाईल, त्याही पद्धतीनं सोडून कट कॅन्सल होतात, टर्म इजी जातं, परंतु एलसीएम सोपी जाईल इथं. ओके, मग sin 3x इंटू sin x, पहा तिरकस गुणाकार, एलसीएम मीन्स द क्रॉस मल्टिप्लिकेशन, प्लस cos 3x इंटू cos x डिवाइड बाय cos x इंटू sin x. ओके, व्हेरी गुड वैष्णवी, राईट. आता या ठिकाणी मी काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर चेक करा, असू द्या ट्रिपल अँगलचे फॉर्म्युले न वापरता मी दुसरी एक शॉर्टकट मेथड वापरली क्रॉस मल्टिप्लिकेशनची. परंतु इथं एक फॉर्म्युला लागतो ॲडिशन अँगलचा.
sin A sin B plus cos A cos B, that can be written as cos A cos B, अगोदर घेतो हे टर्म, प्लस sin A sin B डिवाइड बाय sin x इंटू cos x. आता पहा cos A cos B plus sin A sin B, this is the expansion of addition angle formula. मला हे सांगा, जे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्यांनी सांगायचं cos A cos B प्लस sin A sin B हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. कशाचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, कोणत्या टर्मचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, तर तो cos ऑफ cos ऑफ A मायनस B असेल, तर cos A cos B प्लस sin A sin B. म्हणजे याच्या अपोजिट आहे. वी हॅव टू यूज दिस अपोजिशन ऑफ दॅट फॉर्म्युला. मीन्स cos ऑफ A मायनस B मीन्स 3x मायनस x. हे अल्टरनेट करून लिहिलं फॉर्म्युलाच्या फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी, प्लस असल्यामुळं अल्टरनेट करून लिहिलं. अपॉन sin x इंटू cos x. ओके, आता sin cos x मायनस sin 3x मायनस x, sin 3x मायनस x ला तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येतो, सॉरी cos 3x मायनस x ला cos ऑफ 2x डिवाइड बाय sin x इंटू cos x. आता इथं फॉर्म्युला वापरत असताना या ठिकाणी जो फॉर्म्युला आपण वापरलेला आहे तो फॉर्म्युला कुठला वापरलेला आहे, cos 2x डिवाइड बाय 2 cos x sin x. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही राइट साइड चेक कराल, सी दिस ऑन राइट साइड, वी हैव टू प्रूव दैट cot 2x मीन्स डबल अँगल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ cot. आपल्याला कॉट मध्ये डबल अँगलचा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे. पहा राइट साइड, इथं राइट साइड चेक करा तुम्ही, राइट साइड काय म्हणते. राइट साइड तुमची जी वर पहा 2 इंटू कॉट एक्स म्हणते. 2 इंटू कॉट एक्स म्हटल्यामुळं रिझल्ट डबल अँगल मध्ये न्यायचा आहे. मग डिनॉमिनेटरला आपल्याला डबल अँगल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 2 न डिवाइड करा, 2 न मल्टिप्लाय करा. 2 इंटू कॉस 2x डिवाइड बाय 2 इंटू साइन एक्स इंटू कॉस एक्स. मी काय केलं लक्षात आलं का रे तुम्हाला, 2 न डिवाइड केलं, 2 न मल्टिप्लाय केलं. मग इथं न्यूमरेटरचा 2 cos 2x इज इट इज, आणि डिनॉमिनेटर, हा चला व्हेरी गुड, बरोबर आहे. सर्वांचे कोणी कोणी उत्तर दिलं होतं, सुजाता शेवाडे, खैरनार, गौरव, गुरव, ओके, दमकोंडवार, संदेश, राईट. आता डिनॉमिनेटर मध्ये 2 sin x इंटू cos x आहे, याला फॉर्म्युला वापरता येतो sin 2x. मग आता cos 2x डिवाइड बाय, हा 2 जसे असतं cos 2x divided by sin 2x, that can be written as a cot 2x and which is equals to RHS. And hence we can prove this problem. अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम आपण इझिली प्रूव्ह करू शकतो, प्रूव्ह केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट आपल्याला हा प्रॉब्लेम प्रूव्ह करायचा आहे. सिरीज 10th नंबरचा LHS cos x divided by 1 plus sin x. Actually we have to prove this cos x divided by 1 plus sin x. Before starting the solution of this LHS, you have to observe the terms of RHS. This is the method of proving. तुम्ही जेव्हा एखादी टर्म, जब आप इक्वेशन प्रूव करना चाहते हैं, उसमें से अगर आप LHS लेते हैं तो LHS का सॉल्यूशन स्टार्ट करने से पहले आपको RHS के जो टर्म्स होते हैं उसको आपको डिफाइन करना होता है, उसको डिस्कस करना होता है, उसको चेक करना होता है. और व्हॉट वी हॅव टू रिक्वायर्ड, आपल्याला काय पाहिजे हे राइट साइडच्या टर्मवरनं डिस्कस करा. ॲक्च्युअली इफ वी सी हियर, इफ वी चेक दिस राइट साइड, in that right side, see this, in the right side actually the terms are in half angle. Actually terms are in half angle, means we have required the terms of half angle. म्हणून याला हाफ अँगलचे फॉर्म्युले वापरा. उजव्या बाजूला पहा x/2 आहे ना अँगल मध्ये, म्हणून हाफ अँगलचे फॉर्म्युले वापरा. हाफ अँगलचा फॉर्म्युला कसा येतो, cos x ला पहा
साइन आणि कॉस मध्ये कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. हाफ अँगलचा फॉर्म्युला काढून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर तिथे एक्सच्या ऐवजी हाफ म्हटल्यामुळे x/2 मीन्स कॉस एक्स इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. परत आता 1 साठी सेपरेट फॉर्म्युला वापरा. 1 मीन्स आयडेंटिटी, दॅट इज अ कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन एक्स साठी 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ओके, देन वी कॅन राईट दिस. आता याला आपल्याला फॉर्म्युला लिहिता येतो. कसं लिहिता येतो? दिस इज अ न्यूमरेटर. as like a square minus b square. What is the factorization formula for a square minus b square? We can write a plus b, a minus b. In this way we can use cos x by 2 plus sin x by 2 second bracket मध्ये cos x by 2 minus sin x by 2. हा झाला a plus b, a minus b, स्क्वेअर टर्म मायनस स्क्वेअर टर्म. आता इथं पहा a स्क्वेअर plus b square plus 2ab. See this, a square plus b square plus 2ab can be written as a plus b bracket square, that is a cos x by 2 plus sin x by 2 bracket square. मग यामध्ये प्लसचा हा ब्रॅकेट आणि स्क्वेअर मधला एक ब्रॅकेट कॅन्सल होतो. काय शिल्लक राहतं चेक करा. दॅट इज अ cos x by 2 minus sin x by 2 डिवाइड बाय cos x by 2 plus sin x by 2. ओके, आणखी एकदा आता आपण राईट साइड कडे चेक करू. राईट साइडला पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं. पहा राईट साइडला चेक करा. राईट साइड याचे व्हॉट वी हॅव सीन ऑन द राईट साइड. ऍक्च्युअली द टर्म्स आर इन टर्म्स ऑफ कॉट. कॉट मध्ये टर्म आहे, टॅन मध्ये नाहीत. पण कॉटचा फॉर्म्युला कसा असतो? कॉस बाय साइन. कॉट येण्यासाठी काय करावं लागतं? कॉस बाय साइन. मग इथं कॉस आहे. कॉस असल्यामुळं न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला साइन न डिवाइड करा. हे जर टॅन मध्ये आणायचं असलं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, कारण कॉट म्हटलं की पहा कॉट एक्स बाय 2 म्हटलं की कॉस एक्स बाय 2 अपॉन साइन एक्स बाय 2 हा फॉर्म्युला असतो. कॉट एक्स बाय 2 म्हटलं की हा फॉर्म्युला असतो. म्हणून इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करा तुम्ही? कॉस एक्स बाय 2 न. ओके, सी दिस, डिवाइडिंग numerator and denominator by cos x by 2. Therefore cos x by sin x by 2. ओके, कारण आपल्याला कॉट आणायचे म्हणून sin x by 2. cos x by 2 अपॉन sin x by 2. मी sin x by 2 न डिवाइड करायला लागलो. मायनस sin x by 2 अपॉन sin x by 2. हे न्यूमरेटरला डिवाइड केलं. डिनॉमिनेटरला सुद्धा सेम cos x by 2 अपॉन sin x by 2 प्लस sin x by 2 अपॉन sin x by 2. दिस कॅन बी रिटन एज cos बाय sin. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आता सर्वांना माहित आहे. cos बाय sin मीन्स cot x by 2 मायनस 1 डिवाइड बाय cot x by 2 प्लस 1 विच गिव्स RHS. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके, हाच रिझल्ट तुम्हाला प्रूव्ह करायचा होता. आता मी याच टाइप मध्ये तुम्हाला होमवर्कला प्रॉब्लेम देतो, तुम्ही ते सॉल्व करायचे. ओके, तर होमवर्क चेक करा. सी दिस होमवर्क. प्रूव्ह दॅट cos x डिवाइड बाय 1 plus sin x equals to cos x divided by 1 plus sin x equals to 1 minus tan x by 2 upon 1 plus tan x by 2. हा होमवर्कला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार सर्वजण. ओके, दुसरा प्रॉब्लेम घ्या. आता दूसरा प्रॉब्लेम सॉल्व करा. होमवर्क साठीच आहे. cos x डिवाइड बाय 1 minus sin x which is equals to
हा चला, दमकोंडवर प्रॉब्लेम किती होमवर्क व्हायला लागलेत मला टोटल आकडा सांगायचे. आजच्या सेक्शनमध्ये किती प्रॉब्लेम होमवर्क होते ते सांगायचे, म्हणजे तेवढ्या प्रॉब्लेमला सर्वांनी सोडून दाखवायचे. 1 प्लस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 मायनस टॅन एक्स बाय 2. दिसतो का हा प्रॉब्लेम? आता थर्ड प्रॉब्लेम, 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स, 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स. हा सॉरी, इथं ओके. हा 1 प्लस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स, याला पुन्हा फॉर्म्युला तोच वापरायचा आहे. आणि हा फॉर्म्युला वापरत असताना इथं 1 प्लस टॅन एक्स डिवाइड बाय एक्स बाय 2 डिवाइड बाय 1 मायनस टॅन एक्स बाय 2. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही प्रूव्ह करून दाखवायचा. अशा पद्धतीने किती झाले होमवर्कला? प्रतिभा इंगळे किती झाले प्रॉब्लेम चेक करा. 1 2 प्रॉब्लेम सांगा मला, म्हणजे मी तेवढी तुम्हाला एक आणखी एक देतो, म्हणजे ॲडिशन मध्ये प्रॉब्लेम. दॅट इज 1 मायनस साइन एक्स डिवाइड बाय कॉस एक्स विच इज इक्वल्स टू, इथं घ्या 1 मायनस टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय 2. ओके, तर या ठिकाणी आपण इथं थांबू. 4 प्रॉब्लेम झाले दमकोंडवर. 4 तर इथं झाले ना दमकोंडवर प्रॉब्लेम, हे समोरच आहेत 4. आणि अगोदरचे 2, अगोदरचे 2 म्हणजे 32 साइन एक्स इंटू कॉस एक्स, 32 साइन एक्स इंटू कॉस एक्स ते 2, आणि त्याच्या अगोदरचा रूट मधला एक 32चा एक, आणि हे 4, म्हणजे एकूण 6 प्रॉब्लेम झाले. प्रत्येकाने सिक्वेन्स टाकून 6 प्रॉब्लेम द्यायचे. 6 ओके सेवाडे. हां 6 प्रॉब्लेम तुम्ही हे उद्याला सॉल्व करून आणा, म्हणजे तुमचं परफेक्शन होतं. परत एकदा सर्वच्या सर्व फॉर्म्युले म्हणा, डबल अँगल, हाफ डबल अँगलचे 9 फॉर्म्युले, हाफ अँगलचे 9 फॉर्म्युले, ट्रिपल अँगलचे 6 फॉर्म्युले, हे परत आज मला डबल एकदा लिहून सिस्टमॅटिक लिहून दाखवायचे. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. या सुट्ट्याचा चांगला फायदा घ्या. नमस्कार, गुड बाय.